हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चलो आजचा दिवस स्टार्ट करूया. मस्त संडे आहे आणि इथे आता माझे मी लेन्स लावते आणि कॅटू पण आता बघा माझी ॲक्टिंग करत राहील, कारण ते हमेशा ती तशीच करते. आपण जे करणार ते पण तिला पण तेच करायचं असतं. तर इथे माझे मी लेन्स वेअर करते आणि लेन्सचं पण आता मला परत वॉरंटीसाठी जावं लागेल, चेंज करायचे आहेत. तर आणि आता इथे मी माझं मॉइश्चरायझर अप्लाय करते आहे. सनस्क्रीन तर नाही करायला लावत आहे. आणि आता कॅटूला बघा, तिला पण पाहिजे. आणि जे मी स्मिटनवरून ऑर्डर केलं होतं ते तर संपलं आहे मॉइश्चरायझर. आणि आता लगेच मी आता आमच्या इथे गेली ना तर पहिला तेच घेणार आहे मॉइश्चरायझर आणि मस्त पिलग्रिमचं सनस्क्रीन घेईन, कारण खूप बेस्ट आहे आणि मस्त छान ग्लो येतो. मॉइश्चरायझर हायड्रेटिंग आहे. तर काय नाही, ते सर्व मस्त मॉइश्चरायझर अप्लाय केला. आणि आता लिपस्टिक बोलते ग्लॉस. आणि आता इथे काय नाही, बाकीची कामं सुरू होतात. तर इथे कॅटूने पसारा करून ठेवलेला. मम्मी कलेजी साफ करून घेते. आज संडे आहे तर काय कलेजी मसाला बनवायला घेतला आहे मी. तर आले मी किचनमध्ये आणि आता मी स्टार्ट करते आहे रेसिपी. आणि आता खूप दिवसानंतर मी शेअर करते आहे, तर तुम्ही नक्की बघा. कलेजी मसाला करते आहे मस्त, आणि तिखट डाळ करते आहे. आपली लाल मसूर असते ती डाळ करते आहे. मस्त साधी, सिंपल आणि खूप टेस्टी असते. तर आणि इथे मी घेतले कलेजी कांदा टमाटर आणि हे सुकं खोबऱ्याचं वाटण. आणि आता मी करायला घेते. आणि इथे कॅटू पण आली आहे आणि मना पण बसलं आहे. तर इथे मी तिखट डाळ करायला घेतली. तर आता इथे एका टोपामध्ये तेल ॲड केलं आहे, तेल टाकते. आणि हा डब्बा माझ्या मम्मीनेच मला पण दिला आहे, माझ्याकडे पण सेमच आहे. तर इथे टोमॅटो प्युरी करून ठेवली आहे. आणि हे तुम्ही ना कांदा टमाटरमध्ये पण करून ठेवू शकता. आता मम्मीने मस्त सुक्या खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं, तर सुक्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये करते. आणि मोस्टली ना आम्ही नॉनव्हेज त्याच्यामध्येच करतो. आणि फिशमध्ये आम्ही कोकोनट जास्त वापरतो, आपलं ओलं नारळ. आणि आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकते. टोपाला थोडं तापू द्या, त्याच्यानंतर तेल ॲड करा. 3-4 चमचे मी तेल ॲड केलं आहे. नंतर मग अनियन मिरची मी कापून ठेवले आहे, स्प्लिट नाही केले, फक्त अशीच अख्खी मिरची टाकते. आणि एकदम सोपं आहे. तर काय नाही, आता तुम्हाला दाखवते म्हणून थोडंसं उशीर होतो आहे, पण कसं मी लगेच करून टाकते. सोनू पडेला, काय करते तू? आणि इकडे कॅटूची मस्ती पण चालू आहे. आणि ह्याच्या मी टाकले मी कांदा. सोनू ते पडेल, काय करते? 2 मिनटं थांब. बाबांना सांगू ओरडायला. मस्ती चालू आहे हिची. काय मस्ती चालू आहे तिची? कुठे? आणि आता इथे मी कांदा मस्त परत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवायचं तेलामध्ये, मस्त मिक्स वगैरे करून घ्यायचं आहे. आणि आता इथे कांदा चांगला लाल झाला आहे, तर त्याच्यामध्ये मी आता ॲड करते टोमॅटो प्युरी. आणि अद्रक लसणाची पेस्ट पण तुम्ही टाकू शकता, म्हणजे टाकायलाच पाहिजे, कारण त्याचा टेस्ट खूप छान असतो. तर पण मी इथे वाटणामध्ये अद्रक लसूण आहे म्हणून मी नाही टाकलं. तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मसाला ॲड करायचं आहे. हळद, लाल तिखट, धने पावडर आणि आपला गरम मसाला. आता मी मावशीकडून लाल तिखट मसाला घेतला आहे, तर खूपच छान टेस्ट येतो, मस्त आहे आणि स्पायसी. आणि आज मस्त स्पायसी करते आहे थोडंसं. तर ह्याच्यामध्ये हे वाटण मी ॲड करते. सुकं खोबऱ्याचं असं तुम्ही बनवून ठेवू शकता. मस्त 1 वीकपर्यंत चालतं, चांगलं चालतं. फ्रीझरमध्ये ठेवायचं एकदम पॅक करून. तर खूप छान आहे हे सर्व, म्हणजे लगेच बनवायला सोपं पडतं. तर आता हे सर्व मिक्स करते. आणि आता इथे मी मसाला ॲड करते. ह्याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट आणि धने पावडर आणि गरम मसाला ॲड केला आहे. आणि चांगला परतून घ्यायचं आहे. आणि ना मसाला 10 मिनटं चांगला स्लो गॅसवर शिजत ठेवायचं आहे. तर कसं म्हणजे टेस्ट येतो आणि मस्त मसाला चांगला शिजतो. तर हे मसाले वगैरे ॲड करून घेते मी. आणि पुढे तुम्ही अजून व्हिडिओ कंटिन्यू करा मी कसं करते. आणि इथे मी तिखट डाळ पण करणार आहे, खूप मस्त होते, साधी एकदम आपली मसूर डाळ. हा गरम मसाला मी ॲड करते आणि चांगलं मिक्स करून घेईन मस्त. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सर्व मी पाणी टोमॅटोचं होतं ते ॲड करता येतं ह्याच्यामध्ये. आणि आता इथे झाकण लावून चांगलं 10 मिनटं शिजत ठेवायचं आहे.
तर आता एका साईडला कलेजी होते, तर मी इथे भात पण चढवते आणि आपलं दाल पण ठेवते, मसूर दाल. आता ते तुम्हाला मी दाखवते दाल कशी करते, साधी सिंपल आणि मस्त लागते. तर आता मी दालीसाठी घेतलं आहे, ही डाळ मसूर डाळ घेतली आहे, पाण्यात भिजवून ठेवलं आहे. तर आता एका टोपात तेल घेतलं आहे, तर त्याच्यामध्ये ह्याच्यात नंतर राई. तर मी आता एका टोपामध्ये तेल टाकलं आहे, तर आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकेन राई, जिरं आणि कढीपत्ता, हिरवी मिरची, तडका द्यायचा चांगला. आणि 2 मिरची घेतले, स्प्लिट नाही केले, असंच मी आता अख्खेच टाकते, कारण मम्मी पप्पा वगैरे तिखट जास्त खात नाही, मला तिखट आवडतं म्हणून मी मिरची अशी टाकते. आणि ह्याच्यामध्ये बारीक चांगला चॉप करून कांदा टाक. तर इथे मी आता टोमॅटो ॲड करते. कांदा चांगला लाल झाल्याच्या नंतर टोमॅटो ॲड केलं आहे आणि एका साईडला कलेजी पण होते, ती ऑलमोस्ट झाली आहे. तर काय नाही, आता ही डाळ पहिला करून घेते, भात नाही का. तर कांदा टमाटर चांगला परतून झाला, त्याच्यानंतर मी डाळ ॲड करते आणि मसूर डाळ काय लगेच होते म्हणून मी टोपातच केली आहे. तर काय नाही, चांगली मिक्स वगैरे करून घ्यायचं आणि पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ॲड करा. तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे तेवढी, मला तर थोडीशी घट्टच आवडते, जास्त पातळ नाही करत. तर काय नाही, लगेच 10 मिनटं स्लो गॅसवर झाली आहे. आणि काय नाही, एवढंच आज जेवण होतं, दाल राईस आणि मस्त कलेजी मसाला केला आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते. कोण करत पण असेल, पण जर नसेल केलं तर अशा ह्याच्या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता, खूप टेस्ट लागते तिखट डाळ. आणि मीठ वगैरे ॲड करते इथे. आणि आता जो मसाला होता त्याच्यामध्ये आता मी कलेजी ॲड करते, कारण मसाला पण चांगला शिजला आहे. तर कलेजी पण ॲड करून 10 मिनटं स्लो गॅसवर ठेवेन आणि मग मस्त जेवण रेडी आहे. आणि नंतर काय ॲड करायचं, एक कोथिंबीर. आणि आता इथे एका साईडला डाळ होते, मस्त पाणी वगैरे ॲड करून ठेवली आहे आणि इथे कलेजी पण ॲड केली आहे. थोडं चांगलं हे करते, मिक्स करते, जास्त नाही करायचं आहे, हलकंच करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही, कारण मला सुक्कंच करायचं आहे ना म्हणून. आणि आता 10 मिनटं ठेवेन स्लो गॅसवर. आणि हे स्लो गॅसवर मी सांगते आणि फास्ट गॅसवर मी डाळ ठेवली आहे. आणि ते रेडी आहे, मस्त डाळ झाली आहे, शिजली आहे आणि कलेजी पण झाली आहे. मस्त कोथिंबीर टाका. तर मस्त कोथिंबीर ॲड करून झालं आहे, रेडी आहे. आणि इथे मी माझ्यासाठी पपया पण कापून ठेवला आहे, माझ्यासाठी म्हणजे सर्वांसाठीच. आणि ते झाले सर्व जेवण, फक्त जेवायचं बाकी आहे, ते आरामात आता जेवू. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आज खूप दिवसांनंतर मी शेअर केली आहे कलेजी मसाला, आणि अजून थोडे दिवस अजून पुढे पण चांगल्या चांगल्या रेसिपी शेअर करेन. आणि चला, मग आता एका साईडला सर्व जेवण रेडी झालं आहे, नंतर मस्त आरामामध्ये जेवून घेऊ. तर हे होतं आजचं संडे स्पेशल, दाल कलेजी मसाला राईस. बस एवढं आम्ही घेतलं इथे जेवायला. तू जेवतेस, खातेस तू? A few moments later. घे, भूक लागली बबूला. हे घे, घे ना, हे घे. काय तू पण आत्ता सुटली आहे ना सोनू? तू पण आत्ता सुटली ना सोनू? इथे करायला घेतले मी चीज टोस्ट. झालंय, फक्त आता टोस्ट करायचं बाकी आहे. 2 hours later. आम्ही निघालो आहेत मावशीकडे, झालं त्यांचं शिफ्टिंग वगैरे. तर कॅटूला घेऊन जाते आणि आम्ही भेटतो तिकडे. आणि अगोदर पहिला ना 3ऱ्या माळ्यावर राहायचे, आता ग्राउंड फ्लोअरवरच राहतात. तर बरं आहे. काय घेतलं? हां, आईला घेतलंय तू खायला? आई, अरे सोडवत नाही. आईला घेऊन आले वडापाव मावशी. कसं आहे हे नळाचं, छान आहे ना? आणि हे पण पण हां, मिशोवरून आहे बघा.
हॅपी प्लॅनेट ना बघितलं सुनैनाने पण ऑर्डर केलं. मस्त आहे ना ते स्प्रे. हा पूर्ण क्लीन होतं बघितलं ना. आणि मावशी तुला कॉफी बनव कॉफी नको कॉफी नको नको हाय नाही चाय पिते थोडीच दे चाय. कॉफी त्याला पण कॉफीच बनवणार होती. कसं आहे ना आलो आईला भेटायला आम्ही. हा मस्त आहे बरं आहे जवळच्या जवळ ब्लॉग. बापरे काय त्यात काय झालं. मावशी हमेशा मस्त साडीमध्ये असतात ना आज मॅक्सी मध्ये. घरी तर मॅक्सी मध्येच असणार ना मावशी. इथे कॉफी आली आहे आज मावशीकडे कॉफी टाइम आहे. बिस्किट फोड बिस्किट खाते मी तुला माहिती आहे ना. नवीन हा नवीन घरात नको तू खा. खावा ना. केटू ये इकडे. ये चाय पिये बिस्किट खा कॅटू. तुला नाही देणार तुला नाही. अजय ये बस कॉफी पी. तुझे पण बनवलं नाही हा कॉफी पियाला या. कॅटू. येस. ए कॅटू. उद्या येते सोना. काय कुठे येऊ. अरे बापरे तिकडे कोण नाही केटू. कोण नाही तिथं घाण आहे शमशी. कोण आहे. बघा ना कशी आतमध्येच बघत. तिला खाली जायचंय. नाही घाण कॅटू नाही तिकडे नाही जायचं सोनू इथे ये. सुने नाही ये मावशीला दे चाय. हा अच्छा बाय. हा ते राहू दे तू खा. तू काय केलंस चाय. हा हा कप घे तुझा. अरे चाय आई द्या तुमचा. ठेवा ना इथं. मावशी काय नाही करत आहे. असं चायचं. अरे कॉफी अँड चाय. अरे वा, दिवस बघते बघ. वाव. उद्या कामाला जाशील. वाव. काय करते कॅटू इथे. पिऊ दादा बघणार आहे. पिऊ दादाचे टॉईज घेतले आहेत ना. पिऊ दादाला हाय कर. पिऊ दादा हाय का शनू. इथे 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 मम्मा आईच्या इथे बघ. हाय कर. बोल हाय. हाय दादा दादा. ती तिकडे बरोबर करते. तुझी मी खेळणी घेते बोल दादाला. मग मंगळवारी कधी असेल ग. वगैरे येतील हा या बॉक्सला. हा काय मॅक्सीवरती बसते मी. मावशी आता घरी आहे. वा केतू ब्लॉक एंड. केतूने केला ब्लॉक एंड. खरोखर बघ ना मावशी हमेशा साडीवरच असतात. आता घरी आता मॅक्सीवरच राहणार ना. आणि शिफ्टिंगचं काम चालू आहे तर समजू शकतो. सामान बिमान तू कोण नाही तिकडं. बोलव. पहिला 4 माल्यावर राहायच्या मावशी ना. मला वाटलं थर्ड वरती डोंगरावर खाली आले. खाली आलोय म्हणून मी लगेच धावत पळत आली. इथं काय चालत 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 मग तेच ना. आता म्हणून 10 पप्पा पण काल जाते. काल आम्ही गेलेलो ना वाटत. हा, तेच पप्पा सर जाऊन येऊया करून नंतर मीला फोन केला बोलली की आम्ही जातोय. हा. आम्ही तिकडं गेलो ना गिझर. तेच. ही तुझ्या अगोदर गेलेली. काय मम्मा काय खाते तू. हा बापरे. काय मामा कुठे आहे. तेच बघते बापरे मामा बघ काय घेऊन आलाय. बाबा केवढं चॉकलेट काय तुला. अरे बाबा. ए गेलीच नाही बघते सोनू. बघ कशी हा, बघते कशी घ्यायचंय लाजते पण हा. मामाकडे जा पहिली. नको बघ. लावला बस. तू लावते. हा, ती बघ काहीतरी ती मस्त. दे किसी कर. मला नाही, मला ठेवते. बाय बाय. सोनू मला मामाला तटा कर मामीला तटा कर. तिसी हागी. अरे बाबा हागी कर आले बाबा. बघितलं मावशी. आणि मामाला चलो चलो मामाला. अरे वा. चला मावशी बाय बाय. चौकी चौकी. मावशी बाय बाय. मावशी आली बाय बाय. बाय बाय बाय. चला जे बाय. बघा हिला बघा तरी पुढे. चल ये. खूप दिवसानंतर मी रेसिपी टाकली आहे ना. हा तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाय बाय, भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय बाय.